श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गूढ, पवित्र आणि शक्तिशाली दिवस, तो म्हणजे मौनी अमावस्या. येत्या 18 जानेवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या. ही केवळ अमावस्या नाही तर वर्षातील पहिली अमावस्या आहे, जी आपल्या कर्मांवर, आपल्या पितृदोषावर, नशिबावर आणि भविष्यातील प्रगतीवर खोल परिणाम करते. जर या दिवशी आपण योग्य नियम पाळले, योग्य उपाय केले आणि पितरांना तृप्त केले तर अनेक लोकांचे अडथळे, दारिद्र्य, नोकरीतील अडचणी, विवाह अडथळे, संतती अडथळे, पितृदोष हे सर्व हळूहळू दूर होण्यासाठी मदत होत असते. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या एक व्यक्तीशी अजिबातही आपल्याला बोलायचं नाही आणि त्याचबरोबर एक प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. या उपायामुळे जीवनातील सर्व दुःख, दोष, अडचणी जे आहेत तर त्या दूर होतील आणि या व्यक्तीसोबत जर आपण बोललो तर अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागेल. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. मौनी म्हणजे शांतता आणि अमावस्या म्हणजे मनाचा आणि कर्माचा शून्य बिंदू. मौनी अमावस्या म्हणजे असा एक दिवस ज्या दिवशी मन शांत ठेवणे, वाणीवर संयम ठेवणे, अंतर्मुख होणे, पितरांचे स्मरण करणे याला विशेष महत्त्व आहे. पुराणांमध्ये सांगितलेलं आहे या दिवशी मौन पाळल्यास हजारो जपाचे फळ मिळते. मित्रांनो, वर्षाची पहिली ही अमावस्या म्हणजे संपूर्ण वर्षाचा पाया असतो. या दिवशी आपण जे करतो तसे विचार निर्माण होतात, तसे कर्म बळकट होतात, तसे परिणाम पुढे चालतात. म्हणूनच ही अमावस्या नशीब बदलवणारी अमावस्या मानली जाते. या दिवशी पितृलोक पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. सूक्ष्म शक्ती जागृत असतात. पूर्वज आपल्या कुटुंबाकडे पाहत असतात, आपले स्मरण आणि श्राद्ध स्वीकारतात. म्हणूनच या दिवशी केलेले दान, सेवा, दिवा, जल अर्पण हे थेट पितरांपर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं. या दिवशी काय करावे? सकाळी ब्रह्ममुहूर्तात लवकर उठावे, त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यात तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान करावे. मौन पाळण्याचा संकल्प करावा. पूर्ण दिवसभर नाही जमले तरीही किमान 1 तास मौन अवश्य पाळणे केले पाहिजे. हे मौन मन शांत करते, पितृकृपा वाढवते, नकारात्मक ऊर्जा कमी करते. देवघर या दिवशी स्वच्छ करून दिवा लावा. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा हा दिवा नक्की लावावा. त्याचबरोबर ओम नमः शिवाय किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. या दिवशी काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने करायच्या नसतात. त्यामध्ये खोटे बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, मांस, मद्य सेवन टाळा, वाद, भांडण टाळा, केस नखे कापू नका, उगाच राग धरू नका. लक्षात ठेवा, या दिवशी केलेले चांगले वाईट कर्म अनेक पटीने फळ देत असते. या दिवशी टाळायच्या सर्वात मोठ्या ज्या चुका आहेत तर त्या म्हणजे पितरांची थट्टा आणि दुर्लक्ष करू नका. हे काही खरे नाही अशी नकारात्मक कृती घरामध्ये ठेवू नका. दान करताना अहंकार ठेवू नका. उपवास करून राग करणे टाळा. संध्याकाळी अंधारात दिवा न लावणे हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये या दिवशी आवर्जून आपल्याला दिवा लावायचा आहे. या चुका पितृदोष वाढवतात, त्यामुळे या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या असतात. मौनी अमावस्येला सेवा म्हणजे सर्वात मोठी पूजा. कोणतीही सेवा श्रेष्ठ असते तर गरजू व्यक्तीला अन्न दान करणे, वृद्धांना वस्त्र देणे, गरीब मुलांना वही पेन देणे, गाईला चारा देणे, कुत्र्याला भाकर देणे. सेवा करताना मनात फक्त एकच भाव ठेवा, हे माझ्या पितरांच्या नावाने आहे. मौनी अमावस्येचे प्रभावी काही उपाय म्हणजे काळ्या तिळाचे दान करा, पाण्यात तीळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा, शिवलिंगावर जल अर्पण करा, पिंपळ झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घाला. हे उपाय अडथळे कमी करतात, नोकरी व्यवसाय सुधारतात आणि घरातील अशांती कमी करतात. सर्वात प्रभावी
उपाय अजून आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आपल्या पितरांसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे. या उपायाने काय होतं तर पितृदोष शांत करतो, मनोकामना पूर्ण होण्यास मदत करतो, घरात अदृश्य संरक्षण निर्माण होते. पितर म्हणजे फक्त मरण पावलेली पूर्वज नाही, तर आपल्या कुळाचे रक्षक, आपल्या नशिबाचे अदृश्य मार्गदर्शक, आपल्या कर्माचे साक्षीदार, आई वडील, आजी आजोबा, पणजोबा, ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले, ज्यांच्या आशीर्वादावर आपले अस्तित्व आहे, तेच आपले पितर. शास्त्रात सांगितलेलं आहे, देवापेक्षा आधी पितर तृप्त झाले तर देव स्वतः प्रसन्न होतात. मौनी अमावस्या ही पितृलोकासाठी विशेष द्वार उघडणारी तिथी आहे. या दिवशी पितर पृथ्वीच्या सर्वात जवळ येतात, आपल्या वंशजांकडे पाहतात, आपली आठवण ठेवली जाते का ते बघतात, आपल्या दुर्दैवाचे कारण शोधतात. जर या दिवशी पितरांचे स्मरण झाले, त्यांना प्रकाश दिवा अर्पण केला, त्यांच्या नावाने सेवा केली तर ते मनापासून तृप्त होतात. खूप लोक म्हणतात मी खूप कष्ट करतो पण यश मिळत नाही. या मागे अनेकदा पितृदोष असतो. पितृदोषाचे सामान्य लक्षण म्हणजे नोकरीत अडथळे, पैसा येऊन लगेच खर्च होणे, घरात कायम वाद, संतती अडचणी, लग्न जमत नाहीये, वारंवार अपयश येतंय, मानसिक अस्थिरता आहे, हे सर्व पितरांचे संकेत असतात. आम्हाला स्मरा, आम्हाला तृप्त करा असे आपल्याला पितर संकेत देत असतात. पितर सूक्ष्म लोकात असतात. त्यांना अन्न पाणी नाही तर प्रकाश हवा असतो, ऊर्जा हवी असते, स्मरण हवे असते. दिवा म्हणजे प्रकाश, उष्णता आणि चेतना, जीवनशक्ती. जेव्हा आपण दिवा लावतो तो प्रकाश पितृलोकात पोहोचतो, त्यांना शांतता मिळते, त्यांची अतृप्त इच्छा पूर्ण होते. म्हणूनच दिवा हा पितरांचे अन्न मानला जातो. पितर तृप्त होण्यासाठी मोठे श्राद्ध लागत नाही, तर भावना शुद्ध असली पाहिजे. मनापासून स्मरण, नाव घेऊन प्रार्थना करून दिवा आणि सेवा केली, अहंकार नसलेले दान केले तर पितर तृप्त होतात आणि नशीब जागृत होते. पितर जर तृप्त झाले तर अडलेली कामे मार्गी लागतात, अचानक मदत मिळते, योग्य लोक भेटतात, वाईट योग दूर होतात, घरात शांतता येते, मनोकामना हळूहळू पूर्ण होतात. पितर कधी थेट देत नाहीत पण मार्ग तयार करून देतात. तर पितरांना तृप्त करण्यासाठीच आपल्याला एक दिवा लावायचा आहे. एक दिवा घ्यायचा, त्यामध्ये तेल घालायचं, वात घालायची आणि थोडेसे आपल्याला काळे तीळ घालायचे आहे. एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा. दिवा प्रज्वलित करून घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं आहे. नमस्कार करून पितरांचं स्मरण करायचं. असा हा उपाय करा, याने पितृदोष जो आहे तर तो सर्व दूर होईल. त्यानंतर बघा, या एक व्यक्तीशी आपल्याला चुकूनही आपल्या मौनी अमावस्येच्या या दिवशी आपल्याला बोलायचं नाही. जर आपण या व्यक्तीशी बोललो तर आपल्या घरावर संकट येतील, कटकट, वास्तुदोष, पितृदोष आपल्याला भोगावा लागेल, दुःखांचा सामना करावा लागेल, लक्ष्मी घर सोडून जाईल आणि त्याचबरोबर अनेक अडचणींचा आणि दुःखांचा, संकटांचा सामना देखील आपल्याला करावा लागेल. तर ही एक व्यक्ती कोणती आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. मौनी अमावस्येला या व्यक्तीशी चुकूनही बोलू नये. ते म्हणजे नकारात्मकता, शिवीगाळ करणारी किंवा कायम तक्रार करणारी व्यक्ती असते. मौनी अमावस्या हा ऊर्जेचा अतिशय संवेदनशील दिवस मानला जातो. जो माणूस कायम शिव्या देतो, दुसऱ्याची निंदा करतो, अपशकुनांच्या गोष्टी करतो, हे होणार नाही, वाईटच होईल अशा शब्द बोलतो, अशा व्यक्तीशी संवाद टाळावा. दुसरं म्हणजे ज्यांच्याशी तुमचे वाद आहे, भांडण आहे किंवा तणाव आहे, अशी व्यक्ती मौनी अमावस्येला जुने वाद उकरून काढू नयेत, कटू शब्द बोलू नयेत, समोरच्या व्यक्तीबद्दल राग व्यक्त करू नये. विशेषतः भांडखोर नातेवाईक, खोटे आरोप करणारी व्यक्ती, ज्यांच्याशी तुमचे मन जड झालेले आहे, अशा व्यक्तींशी बोलणे टाळणे श्रेष्ठ मानले जाते. त्यानंतर तिसरं म्हणजे मद्यपान केलेली किंवा विकृत बोलणारी व्यक्ती. मौनी अमावस्या हा पितरांचा आणि मौनाचा दिवस आहे. जो व्यक्ती दारूच्या नशेत आहे, अश्लील, अपवित्र बोलतो, धर्मदेव, पितरांची थट्टा करतो, त्यांच्याशी संवाद टाळावा. तर अशा पद्धतीने हे 2 ते 3 लोक आहेत, त्यांच्याशी चुकूनही आपल्याला बोलायचं नाही, नाहीतर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.